We are learning about the rules of indices. During our previous period, we have learned to find the value of the index form of which the index is 0. We learned that if index of any base is 0, then its value is equal to 1. We learn it as मागच्या तासाला आपण शिकलो होतो की एखाद्या बेसचा इंडेक्स ज्यावेळेस 0 असेल त्यावेळेस त्याची व्हॅल्यू 1 येते. याचं एक्झाम्पल पुन्हा एकदा पाहू. मागच्या तासाला जर काही मुलींना कळलं नसेल तर बघा, 3 स्क्वेअर डिवायडेड बाय 3 स्क्वेअर, 3 स्क्वेअर डिवायडेड बाय 3 स्क्वेअर असं जर असलं, बेस सेम असला आणि डिव्हिजन असलं तर आपण काय करतो, 3⁻² मायनस 2 इज इक्वल टू 3⁻0. हे लक्षात आलं सगळ्यांचं. आपण हे शिकलो आहेत, a⁻m अपॉन a⁻n इज इक्वल टू a⁻m मायनस n. पण या ठिकाणी इंडेक्स दोघांचे सारखे असल्यामुळे 2 - 2 केलं तर 3⁻0 आलं. पण यालाच जर आपण प्रॉडक्ट फॉर्ममध्ये केलं, 3 स्क्वेअर इज इक्वल टू 3 × 3 डिवायडेड बाय 3 स्क्वेअर 3 × 3, 3 × 3 3 × 9 अपॉन 3 × 3 3 × 9, 9 डिवायडेड बाय 9 इज इक्वल टू 1. म्हणजेच काय, 3⁻0 याची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन केल्यानंतर 1 मिळाली. याच्यावरनं आपण हा रूल शिकलो होतो की a⁻0 इज इक्वल टू 1 means when the index of any base is 0 then its value is always 1. हा रूल आपण मागच्या तासाला शिकलो होतो. पुन्हा एकदा आपण तो रिवाइज केलेला आहे, रिकॉल केलेला आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला शिकायचं आहे की ज्या वेळेस आपल्याला एखाद्या नंबरचा इंडेक्स हा निगेटिव्ह असतो. इंडेक्स हा कधीही निगेटिव्ह नसतो, कारण निगेटिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करता येत नाही. पण जर आपल्याला a⁻m असा इंडेक्स फॉर्म दिलेला असेल, बेस याचा a आहे, इंडेक्स आहे -m. आता यावेळेस काय होईल बघा, लक्षात घ्या. याची व्हॅल्यू कशा काढायची, याच्यासाठी आपल्याला आता फॉर्म्युला रूल फाइंड करायचा आहे, a⁻m. मग a⁻m कोणत्याही नंबरला आपण जर 1ने मल्टिप्लाय केलं त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. म्हणून मी काय केलं इथं, a⁻m × 1 केलं. लक्षात घ्या, कोणत्याही नंबरला जर आपण 1ने मल्टिप्लाय केलं तर त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही, म्हणून मी इथे 1 घेतला. a⁻m हा जसाचा तसा इकडचा × 1 केला. आता 1च्या जागेवर मी कोणताही असं डिव्हिजन घेतलं की त्या डिव्हिजनमध्ये एखाद्या नंबरला त्याच नंबरने डिवाईड केलं तर कोशंट 1 येतो, आपल्याला माहिती. कोणताही नंबर असो त्या नंबरला सेम नंबरने जर डिवाईड केलं तर त्याच्या कोशंट काय येतो, 1 येतो. मग a⁻m × 1च्या जागेवर काय घेतो मी बघा, a⁻m डिवायडेड बाय a⁻m, a⁻m डिवायडेड बाय a⁻m. या नंबरला त्याच नंबरने जर आपण मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू काय येणार आहे, 1 येणार आहे, हे आपल्याला माहिती. मग आता या ठिकाणी काय झालं, a⁻m म्हणजे ज्याच्या डिनॉमिनेटर 1 समजायचा आपण, हा न्यूमरेटर असतो नेहमी. ज्यावेळेस एखादा इंटिजर आपल्याला दिलेला असेल आणि त्याला एखाद्या फ्रॅक्शनने मल्टिप्लाय करायचं असेल तर तो इंटिजर म्हणजे काय असतो, न्यूमरेटर असतो. मग a⁻m × a⁻m हे आलं न्यूमरेटर, a⁻m × a⁻m डिवायडेड बाय a⁻m जसाच्या तसा राहिला. लक्षात घ्या, डिवायडेड बाय a⁻m हा जो आहे हा जसाचा तसा राहिला. मग या ठिकाणी काय झालं, a⁻m × a⁻m बेस इज द सेम अँड मल्टिप्लिकेशन इज देअर. ज्यावेळेस बेस सेम असला आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन असलं, इंडेक्सची काय करतो आपण, ॲडिशन करतो, -m + m. बघा बेस सेम आहे, a⁻m × a⁻m इज इक्वल टू a⁻m + m. पहिल्या रूलमध्ये आपण हे शिकलो आहेत, अपॉन a⁻m जसाचा तसा. मग आता निगेटिव्ह पॉझिटिव्ह
निगेटिव्ह एम प्लस पॉझिटिव्ह एम इज इक्वल टू काय झालं, 0 झालं. एका नंबरमध्ये त्याच्याच अपोजिट नंबर म्हणजे निगेटिव्ह नंबर जर आपण ॲड केला तर 0 येतो. ए रेस टू 0 अपॉन ए रेस टू एम इज इक्वल टू, आता ए रेस टू 0ची व्हॅल्यू आपण वरच्या फॉर्म्युलामध्ये इथे शिकलो बघा. ए रेस टू 0 इज इक्वल टू काय असतं, 1 असतं. मग ए रेस टू 0ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1 अपॉन ए रेस टू एम. मग बघा इथं हा निगेटिव्ह इंडेक्स होता तो पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट झाला की नाही, 1 अपॉन ए रेस टू एम. एम म्हणजे काय, हा पॉझिटिव्ह एम झाला. पुन्हा एकदा लक्षात घ्या, ए रेस टू एम, ए रेस टू निगेटिव्ह एम इंटू 1 केला आपण, 1ने मल्टिप्लाय केलं. ए रेस टू निगेटिव्ह एम जसाच्या तसा खाली आला. 1च्या जागेवर काय घेतला मी, ए रेस टू एम डिवायडेड बाय ए रेस टू एम, कारण एका नंबरला त्याच नंबरने डिवाइड केलं आपल्याला 1 हे आन्सर मिळतं. आता या फ्रॅक्शनमध्ये काय झालं, न्यूमरेटरला ए रेस टू निगेटिव्ह एम इंटू ए रेस टू एम हा इथे आला, डिवायडेड बाय किंवा अपॉन ए रेस टू एम हा इथे जसाच्या तसा. आता बेस सेम आहे, मल्टिप्लिकेशन आहे, इंडेक्सची आपण ॲडिशन करतो. बेस सेम ए रेस टू निगेटिव्ह एम प्लस पॉझिटिव्ह एम अपॉन ए रेस टू एम जसाच्या तसा. निगेटिव्ह पॉझिटिव्ह 0 झालं, तोच नंबर असल्यामुळे ए रेस टू 0 अपॉन ए रेस टू एम. आणि ए रेस टू 0ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1 अपॉन ए रेस टू एम. मग या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला मिळाला, ज्यावेळेस एखाद्या बेसच्या इंडेक्स जर निगेटिव्ह असेल तर काय करायचं, ए रेस टू निगेटिव्ह एम इज इक्वल टू 1 अपॉन ए रेस टू एम. हा आपल्याला त्या ठिकाणी रूल मिळाला. हा रूल आपल्याला इथे मिळाला, ए रेस टू निगेटिव्ह एम इज इक्वल टू 1 अपॉन ए रेस टू एम इज द रूल फॉर कॅरिंग द निगेटिव्ह इंटिजर इंटू द पॉझिटिव्ह. निगेटिव्ह इंटिजरची व्हॅल्यू आपण फाइंड करू शकत नाही, त्याला पॉझिटिव्हमध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागतं. म्हणून ज्यावेळेस निगेटिव्ह इंटिजर असेल त्यावेळेस न्यूमरेटरला 1 घ्यायचा, डिनॉमिनेटरला तोच बेस घ्यायचा आणि इंडेक्स जो आहे त्या इंडेक्सच्या निगेटिव्ह ऐवजी पॉझिटिव्ह इंडेक्स घ्यायचा, म्हणजे आपल्याला त्याची व्हॅल्यू इझिली फाइंड करता येते. आता हेच एक्झाम्पल, हाच रूल आपण जो शिकलो, या रूलचा वापर आपल्याला ज्या वेळेस फ्रॅक्शनचा इंडेक्स निगेटिव्ह असेल, फॉर एक्झाम्पल फ्रॅक्शनचा इंडेक्स 2/3 हा फ्रॅक्शन आहे आणि याचा इंडेक्स आपल्याला दिलेला आहे 2/3 हा फ्रॅक्शन आहे आणि याचा इंडेक्स आपल्याला दिलेला आहे -1. -1 हा जर इंडेक्स असेल, आता फ्रॅक्शन आहे इथं 2/3. इथे आपण काय केलं, एखादा नंबर असेल तर त्या नंबरला काय करतो 1 अपॉन द बेस आणि त्याचा इंडेक्स पॉझिटिव्ह करतो. एक इंटिजर असेल तर किंवा नंबर असेल, इंटिजर असेल तर काय करतो आपण 1 अपॉन द बेस ॲज इट इज इंटिजर अँड द इंडेक्स कन्वर्ट्स इंटू द पॉझिटिव्ह. पण या ठिकाणी आता काय झालं, 1/2/3 लिहिणार का आपण, नाही. एकाच वेळेस आपण त्या ठिकाणी 1/2/3 लिहू शकत नाही. मग असा जर नंबर आला की जो फ्रॅक्शनमध्ये बेस असेल आणि त्याचा इंटिजर निगेटिव्ह असेल तर त्यावेळेस काय करायचं, त्याच्यासाठी आपण बघूया पुढचा रूल. आता पुढचा रूल पाहताना आधी आपण मागचा जो रूल शिकलो, ए रेस टू निगेटिव्ह एम इज इक्वल टू 1 अपॉन ए रेस टू एम, त्याच्याकडून आपल्याला या रूलकडे वळायचं आहे. म्हणजेच काय झालं या ठिकाणी, ए इंटू ए रेस टू -1 ए रेस टू -1. आता ए इंटू ए रेस टू -1, ए रेस टू -1ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1 अपॉन ए. 1 अपॉन ए रेस टू 1 म्हणजेच 1 अपॉन ए ही त्याची व्हॅल्यू मिळते आपल्याला. मग 1 अपॉन ए ही जर त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळते, ए इंटू 1 अपॉन ए. लक्षात घ्या, हा ए जसाच्या तसा, ए रेस टू -1चं काय झालं 1 अपॉन ए. ए रेस टू 1 इथं हा 1 आपण लिहितो का, नाही लिहित. 1 जर त्या ठिकाणी इंडेक्सला असला तो आपण लिहित नाही, म्हणून काय झालं, ए हा ए जसाच्या तसा इंटू याचं कन्वर्शन काय झालं 1 अपॉन ए.
असं या ए रेस टू एम -1चं कन्व्हर्शन झालं. ए इंटू 1/a अशा प्रकारे त्याचं कन्व्हर्शन आता या ठिकाणी झालेलं आहे. मग ए इंटू 1/a याची व्हॅल्यू काय येते? ए इंटू 1a डिवायडेड बाय ए इज इक्वल टू 1 येते, हे आपल्याला माहिती. ए इंटू 1 कोणत्याही नंबरला 1ने मल्टिप्लाय केलं तोच नंबर येतो. ए इंटू 1a डिनॉमिनेटर ए जसाच्या तसा. ए अपॉन ए म्हणजे ए डिवायडेड बाय ए द नंबर इज डिवायडेड बाय इट सेल्फ देन द कोशंट इज 1 हा त्या ठिकाणी कोशंट आलेला आहे. मग या ठिकाणी ए आणि 1/a ज्यावेळेस दोन नंबरच्या प्रॉडक्ट किंवा मल्टिप्लिकेशन हे 1 येतं तेव्हा त्यांना आपण काय म्हणतो? मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स असं म्हणत असतो. काय म्हणत असतो आपण त्याला? मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स असं आपण त्याला म्हणत असतो. मग या ठिकाणी ए इंटू ए रेस टू -1च्या जागेवर आपण 1/a घेतला, याचं कन्व्हर्शन याच्यामध्ये केलं आपण 1/a मध्ये, आणि त्याच्या प्रॉडक्ट काय मिळाला आपल्याला? 1 मिळाला. मग ज्या दोन नंबरच्या प्रॉडक्ट 1 मिळतो त्यांना आपण एकमेकांचे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स किंवा रेसिप्रोकल असं म्हणतो. मग आता ए आणि 1/a हे दोघं मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहेत कारण त्यांच्या प्रॉडक्ट 1 आहे. म्हणजेच ए आणि ए रेस टू -1 हे सुद्धा काय आहेत? एकमेकांचे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहेत, कारण ए रेस टू -1 म्हणजेच 1/a. देअरफॉर ए अँड ए रेस टू -1 आर मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स ऑफ इच अदर. मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. A and A raised to -1 are multiplicative inverse of each other. A raised to -1 हा A चा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहे किंवा A हा A raised to -1 चा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहे. मग या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये आपण काय घेतलं आहे? 2/3 घेतलं आहे. 2/3चा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स काय आहे? आता मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स of 2/3 is 3/2. 2/3चा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहे 3/2. म्हणजेच काय झालं मग या ठिकाणी बघा, ज्याप्रमाणे इथं आपण केलं ए इंटू ए रेस टू -1 इज इक्वल टू ए इंटू 1/a असं आपण केलं. त्याच पद्धतीने इथं काय झालं? याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आला, त्याने आपण मल्टिप्लाय केलं. म्हणजेच 2/3 रेस टू -1 इज इक्वल टू काय आलं? 3/2 रेस टू 1. हा निगेटिव्ह इंडेक्स जो आहे तो काय झाला? पॉझिटिव्ह झाला. आणि 1 हा जर इंडेक्स असला तर त्याची व्हॅल्यू तीच येते, म्हणजे 3/2 हीच त्याची व्हॅल्यू आलेली आहे. कारण कोणताही ज्यावेळेस बेस आपल्याला दिलेला असेल त्या बेसचा इंटिजर जर कधी निगेटिव्ह असेल तर त्याला पॉझिटिव्ह करताना काय करायचं? जर तो बेस फ्रॅक्शनचा फॉर्ममध्ये असेल तर त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स घ्यायचा, म्हणजे तो जो इंडेक्स इथं -1 आहे, इथं जर -2 राहिला +2 होईल, -3 राहिला +3 होईल. म्हणजेच काय करायचं? बेसचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स घ्यायचा, रेसिप्रोकल घ्यायचा, आणि इंडेक्स हा जो निगेटिव्ह आहे तो पॉझिटिव्ह होतो. इथं सुद्धा बघा ए रेस टू -1 इज इक्वल टू 1/a रेस टू m हा जो रूल आपण शिकलो, याच्यामध्ये ए हा बेस आहे. एचा बेस ए जो आहे त्या बेस एचा काय झाला? मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स 1/a झाला. 1/a हा काय झाला? त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स झाला, याचा आपण इंडेक्स पॉझिटिव्ह केला. त्याप्रमाणे इथे सुद्धा तीच प्रोसेस आपल्याला वापरायची असते. ज्यावेळेस एखाद्या फ्रॅक्शनचा इंडेक्स हा निगेटिव्ह असेल त्यावेळेस त्या फ्रॅक्शनचा इंडेक्स पॉझिटिव्ह करण्यासाठी त्या फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स घ्यायचा आणि त्याचा इंडेक्स हा पॉझिटिव्ह करायचा. तर हा रूल अशा प्रकारे तयार झाला बघा. A/B ब्रॅकेट रेस टू -m इज इक्वल टू B/a ब्रॅकेट रेस टू +m
अशा प्रकारे हा थर्ड रूल आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. 3 रूल्स कोणते कोणते झाले बघा आज. ए रेस टू 0 इज इक्वल टू 1, ए रेस टू -1 इज इक्वल टू ए अपॉन ए 1 अपॉन ए रेस टू एम, आणि तिसरा रूल या ठिकाणी मिळाला ए अपॉन बी ब्रॅकेट रेस टू -m इज इक्वल टू बी अपॉन ए ब्रॅकेट रेस टू पॉझिटिव्ह एम, म्हणजे इंडेक्स हा आपल्याला पॉझिटिव्हमध्ये मिळत असतो.